हॅलो, दिस इज मी आचल. आता टाइम होता सगळ्यात धमाकेदार फंक्शनचा म्हणजे संगीत नाईट. आणि प्लॉट ट्विस्ट म्हणजे हा संगीत मी ऑन द स्पॉट होस्ट केलेला. एकापेक्षा एक परफॉर्मन्सेस होत होते. सिरियसली प्रत्येक परफॉर्मन्स माइंड ब्लोईंग होता. डान्स, एनर्जी, एक्सप्रेशन सगळ्यांनी स्टेज लिटरली जिवंत करून टाकला होता. मोबाईलचा कॅमेरा आम्ही नवऱ्या मुलाच्या हातात देऊन आम्ही दोघीजणी फुल ऑन डान्स करत होतो. खरं तर फ्युचर यूथसाठी मी त्याच्याकडनं जरा प्रॅक्टिसच करून घेत होते. पण ऑनेस्टली सांगायचं झालं तर आजची खरी हायलाईट होती कपल ऑफ द डे आणि त्यांची केमिस्ट्री. त्यांच्याकडे बघूनच लव्ह सॉन्ग रिअल वाटायला लागलं. आणि त्यानंतर त्यांच्या परराष्ट्रीय मित्रांचा हा धमाकेदार परफॉर्मन्स. आणि हा होता माझ्यासाठीचा मोस्ट अवेटेड मुवमेंट. प्रत्येक बेस्ट फ्रेंडचं एक स्वप्न असतं की तिच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात फुल फ्लेक्स करायचं. सो हिअर इट इज. आणि तेव्हा अचानक वाटायला लागलं की खरंच आता माझी बेस्ट फ्रेंड लग्न करते. कालपर्यंत एकत्र फ्युचरबद्दल बोलणाऱ्या आम्ही आज तिच्या वेडिंग फंक्शनमध्ये डान्स करत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्या झाल्या आमची गडबड सुरू झाली ती तिच्या लग्नाच्या तयारीसाठी. आणि अशा प्रकारे आम्ही करवली तयार झालो. आज तिला ब्राईड म्हणून पाहायचं होतं आणि ऑनेस्टली इतकी सुंदर ब्राईड मी आजपर्यंत पाहिली नाही. त्या ब्रायडल लुकमध्ये ती लिटरली डिवाईन दिसत होती. आपल्या मैत्रिणीला ब्रायडल लुकमध्ये पाहणं ही खूप अनएक्सप्रेसिव्ह फिलिंग आहे. आणि मग झाली ती ग्रँड डिवाईन एंट्री ऑफ द ब्राईड अँड ग्रूम. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच थांबल्या होत्या. आणि मग तो क्षण आला त्यांच्या वरमाला एक्सचेंजचा. वरमाला सोबत फक्त हारांची देवाणघेवाण झाली नाही तर त्यांनी स्वतःला एकमेकांना सरेंडर केलं. तिला तिचा फॉरएव्हर मिळाला आणि फायनली माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न झालं. तिच्या लग्नातलं आमरसाचं जेवण उरकवून मी थेट पोहोचलीये माझ्या भावाच्या हळदी फंक्शनला. आणि या दादाचं लग्न म्हणजे आमच्या एंटायर फॅमिलीतलं मोस्ट अवेटेड वेडिंग. मग काय तयारी जोरात असणारच ना.